नमस्कार मित्रांनो, लग्नानंतर होईलच प्रेम मालिकेच्या पुढील भागामध्ये आपल्याला जबरदस्त आणि धक्कादायक ट्विस्ट पाहायला मिळणार आहे। आतापर्यंत आपण पाहिलं की आर्यामुळे नंदिनी आणि जीवा त्यांच्या नात्यामध्ये सतत गैरसमज आणि भांडणं होत आहेत। आर्या प्रत्येक वेळी नंदिनीच्या आयुष्यात नवे संकट निर्माण करत दिसत आहे, पण आता मालिकेत अशी एक व्यक्तीची एंट्री होणार आहे जी आर्याचा खरा चेहरा सगळ्यांसमोर आणणार आहे। ती व्यक्ती म्हणजेच नंदिनी आणि काव्याची पहिली डॉक्टर। या डॉक्टरांनी एक काळी आर्याला उपचारासाठी मार्गदर्शन केलं होतं। आता तेच अचानक जीवा आणि नंदिनीच्या घरी येते। त्यांना पाहून घरातली सर्वांना धक्का बसतो। डॉक्टर मॅडम सहज म्हणतात की अनेक दिवसांनी भारतात आलेले आहे, म्हणून माझ्या पेशंटची विचारपूस करावी असं मला वाटलं। सुरुवातीला सर्वांना वाटत होतं की त्या फक्त नंदिनी आणि काव्याची विचारपूस करण्यासाठी आल्या आहेत, पण त्यानंतर त्या जीवा आणि नंदिनीला एकांत बोलवतात आणि असा खुलासा करतात जो ऐकून दोघांच्या पायाखालची जमीन सरकते। डॉक्टर मॅडम म्हणतात की मी आर्याकडे तुमची केस स्वतःहून दिली नव्हती, तिने माझ्यावर दबाव टाकून ती केस स्वतःकडे घेतली होती। इतकंच नाही तर नंदिनीच्या मिसकॅरेजच्या बद्दल तिला आधीपासूनच सर्व माहिती होतं। तिने पूर्ण प्लॅन करून तुमच्या आयुष्यात प्रवेश केला आहे। त्याच पुढे म्हणतात की मागच्या वेळी मला तुम्हाला हे सत्य सांगायचं होतं, पण आर्याने मला धमकी दिली होती। ती खूप धोकादायक आणि कोणत्याही थराला जाऊ शकते, त्यामुळे तिच्यापासून सावध राहा। हे ऐकताच नंदिनीला मोठा धक्काच बसतो। ती म्हणते की डॉक्टर तुम्ही काय बोलताय, ती माझी बहीण आहे। तेव्हा डॉक्टर आणखीन एक मोठा खुलासा करते। त्यांना सांगतात की आर्याची मानसिक स्थिती पूर्णपणे ठीक नाही, ती काही चुकीच्या व्यसनाच्या आहारी गेली होती आणि तिच्या भूतकाळात अनेक धक्कादायक घटना घडल्या आहेत। त्याचमुळे ती आता फक्त सूट घेण्यासाठी लोकांच्या आयुष्यात प्रवेश करते। हे सत्य समजल्यानंतर जीवा आणि नंदिनी पूर्णपणे हादरून जातात। त्यानंतर जीवा एक मोठा निर्णय घेतो आणि नंदिनी हीच त्याला साथ देते। दोघे आर्याचे भरभर गोड बोलत तिचा खरे हेतू समजून घेण्याचा आणि तिच्या जाळ्यातून कायमची सुटका करून घेतात।